इकडनं रोड आहे ना, आहे की राईट ना. गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल. सो अभी हो रहे हैं सुबह के 5:30 और हम 3 फ्रेंड्स जाने वाले युक्तेश्वर को. सो वहाँ पे शिव जी का बहुत बड़ा टेम्पल है और बहुत पुराना है वो. सो फर्स्ट हमको जाना है ऊपर कॉलोनी में. सो हमें लेनी है असेंट वहाँ से और असेंट लेकर फिर हम जाएंगे ऊपर. सो लेट्स सी गाइस अब चलेंगे हम, क्योंकि फ्रेंड भी मेरा एक नीचे आ रहा है. सो उसके 2 व्हीलर से हम जाएंगे हमारे असेंट लेने के लिए और असेंट लेने के बाद हम जाएंगे ऊपर. सो विदाउट रेडी फॉर द डू गाइस, लेट्स गेट इनसाइड. कुठं यार खोटं बोलू नको. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला आता डिझेल भरावं लागणार आहे. जरा डिझेल भरूयात आणि मग तुम्हाला भेटतो सगळ्यांना. रोड आहे ना, आहे की राईट ना. तिकडं अरे मन हॉर्न देतो मी, असले पब्लिक असते. निरा म्हणतो एवढा हॉर्न का देतो म्हणलं, सातारा आहे. अरे सातारा आहे, हॉर्न कसा रेट गेलो पाहिजे. तत्तड 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 तत्तड. हे बघा, हे सिमेंट वापरा सगळ्यांनी घरात. का अजिबात यांच्याकडे काय घेऊ नका. आपण पोहोचतोय आता. ते डीलर आहेत बरं का काही. अरे माईक पाहिजे होता भावा. माईक आहे की त्याला दिली ती बॅग. अरे ब्लॉग चुकल ना काय कर की बंद ब्लॉग. मग नाही आता एकदा चालू की चालूच नाही काय होत त्यांना. त्यांच्या जेवायची आहे की परवा पक्षी आल्यामध्ये निरोवर ओरडतोय. काय युक्तेश्वरचं मंदिर कुठे वर आहे का? थांबलो इकडे. तुम्ही बघू शकता इकडे थोडंफार काम चालू आहे. आणि हा जो रोड आहे, हा व्ह्यू हा तुम्हाला घरी बसून कधीच मिळणार नाही. तो सनराईज होतो आत्ता तिकडे, म्हणजे झाला आहे ॲक्च्युली. तो जरा ढगांमुळे थांबलेला आहे. सो आपण जाऊयात आता. अनिरुद्ध आपली गाडी चालवून बघणार आहे. बघूयात आपण आता काय म्हणतोय तो. गाडीचा पिकअप कसा आहे? एक नंबर. टाच पिकअप सोपं आहे का? त्यामुळं काही विषय असा आहे की आता आपण जरा पठार बघायचे, तिकडे जरा जाऊन बसायचे आणि त्यानंतर जाताना आपण जाऊयात मंदिरात. हां, त्या मंदिरात जाऊया का महादेवाच्या? पण तिथं जरा ट्रेक आहे. कुठल्या? त्यावरच्या कुठे? एक नंबर आहे. कुठल्या महादेवाचं मंदिर आहे? मंदिर इथंच आहे, जरा जवळच आहे. म्हणजे आपण इथं फोटो काढले, महाराज भेटलेले बघा आपल्याला. हां, इथं नाही. जाऊ चला. तर गाईज आता प्लॅन आपला चेंज झाला आहे. आपण इथल्या मंदिरात पुढे गाई मंदिर, सो त्याला थोडंसं आपल्याला ट्रेक करावं लागणार आहे. सो त्या मंदिरात आपण जाऊयात. तर ते लोकेशन आपल्याला यांनी दिलेलं आहे. हॉर्न कसा आहे? हॉर्न वाजवत जा. आर मागं नुसतं लोळायचं का नाही. सो गाईज तुम्हाला सीन आता दाखवतो मी सनराईजचा. फोटो बघा काही, स्नॅपचा फोटो याचा. पाऊस आहे रे? विशेष नाही. कुठे आहे पाऊस? कुठे पाऊस आहे? बारीक बारीक पाऊस काही स्टार्ट झालेला आहे. बघू तरी पण आपल्याला आता गाडी आहे त्यामुळे एवढा काही विषय नाही येणार. पण फक्त जर वर गेलो ट्रेक करून जायचं आहे मंदिरात. त्या काळातला टॉपचं म्हणजे काहीच तुला सांगू. आता गाडी चालली बघ की किती तरी बी चालते. म्हणजे छत्री वित्री नाही. हा, आपल्या दरवाजात छत्री असते. रोल्स रॉयस. रेनकोट पण असेल दरवाजात? नाही, दरवाजात नाही रेनकोट. डिकीत रेनकोट असतो. बहुतेक मागे गेलं रे. मागे गेलं भावा. सो गाईज धुकं बघा तुम्ही इकडे आता बघू शकता. पुढं पूर्ण धुकं आहे. तर आपण जास्त नाही पुढं जाणार आहे टू बी ऑनेस्ट. आत्ता आपण पूर्ण फॉगमध्ये आहे.
हे बघा काहीच तिकडं हे बघा आपल्याला जायचं होतं. थांबू की जरा गाडी. नाही जायचं होतं सगळ्यात आपल्याला या पुढच्या डोंगरावरती जायचं होतं आणि तिकडं वरती मंदिर आहे. तर ते मंदिर पण दिसत नाही आणि अर्ध्याच्या वर डोंगर पण दिसत नाही. त्यामुळे प्लॅन फ्लॉप आहे. आपण नाही जाणार तिकडं कारण की ऑलवेज सेफ्टी इज फर्स्ट. बाकी व्लॉगिंग येते यूट्यूब नंतर आले. तिकडे बघू शकता तुम्ही खाली मोठी धरण आहे गाईस तिकडं. सो हा बघा हा असा डोंगर आहे आणि त्याचा तो रोड गेलेला आहे बघा. मी तुम्हाला जरा झूम करून खाली उतरून नीट परफेक्ट दाखवतो तुम्हाला काय विषय नक्की ते. आय सीन बघा कसा आहे नुसतं एक नंबर. विषय हार्ड. असं पूर्ण आहे आत्ता. त्यामुळं वरती खूपच धुकं आहे म्हणजे बेकार धुकं आहे. काय मंदिर बिंदिर दिसतंय का निरू आपल्याला काय काहीच नाही. त्यामुळे आपण इकडच्या खालच्या साईडला थोडंसं जाऊयात पुढं. आपण फायनल निघालो इथनं. तर आता डायरेक्ट मंदिरात जायचं ना आपण. आता डायरेक्ट आपण मंदिरात जाऊ. तर महादेवाचं मंदिर आहे. निरो मंदिर कधीपासून आहे ते सांग. हा बघा दर सोमवारी येतो त्या मंदिरात. प्राचीन काळापासून म्हणतोय तो. तर आपण गुगलला त्याची हिस्ट्री चेक करूयात आणि मंदिरात गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण नीट एक्सप्लेन करतो की कधीपासून आहे काय नक्की कोणी तिथे त्याची स्थापना केलेली. आपण सगळं आपण बघूयात नीट इन डिटेल. सो लेट्स गो. सो गाईज फायनली आपण मंदिराच्या इथं पोहोचलो आहोत आणि जर तुम्ही कास प्लॅटूपासून येत असाल तर तुम्हाला इकडे एक यू टर्न घ्यावा लागतो. सो यू टर्न घेतल्यानंतर तुम्हाला ही अशी छोटीशी अशी कमान दिसते इकडे जी आहे येवतेश्वर मंदिराची. सो जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला एका डोंगरी भागात एक मोठं मंदिर जे की येवतेश्वरचं श्री शंभू महादेवचं मंदिर दिसेल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. The Yevteshwar temple is situated in the Yevteshwar village of Satara district in Maharashtra and is been dedicated to Lord Shiva. It stands proudly in the West Ghat at an altitude of approximately 2,500 feet. This temple attracts a lot of visitors and tourists who come to explore nearby areas such as Pune, Mahabaleshwar, Panchgani and Satara. So guys, Satara city से ये मंदिर सिर्फ 5 किलोमीटर की दूरी पर है. अगर आप प्लान कर रहे हो कास प्लेटू जाने को गाइस ये मंदिर ऑन द वे है. So let's take some cinematics and enjoy the video. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. सो गाइस इथे तुम्ही जे बघत आहात ते बाळसिद्ध काळ भैरवनाथ मंदिर आहे. इथे एक देवीचं मंदिर आहे. यादव ज्ञानस्थी ऑफ देवगिरी इज सेड टू हॅव बिल्ड द येवतेश्वर टेम्पल ड्यूरिंग 13th century CE. It is an old temple with the lengthy past. So yeah guys, this temple is designed in the Himatpanthi style which is a popular Maharashtrian architectural style. फायनली दर्शन आता आपलं झालंय. सो आता आपण जाऊयात आता घरी. त्याच्या आधी थोडाफार नाश्ता करूयात जाताना. बघू हे नाश्त्याला जायचं ना. नाश्ता करूया आणि मग
गाईज घरी जाऊ हे मित्रा, अरे काय चाललंय काय? ए स्पाला आलाय तो वरती काटात. प्रकृती स्पा. प्रकृती स्पा. तो गाईज आपण आलो आता सुपनेकरला. तर इथे आपण नाश्ता करूयात आणि नाश्ता केल्यानंतर काय काय घ्यायचा नाश्ता? उपवास होतो. So guys, that's all for this vlog. I hope you have enjoyed this. Please like, share and subscribe to the channel.